आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। मोठे यश मिळवायचे असेल तर स्वप्ने मोठी बघा आणि या प्रवासामध्ये गरज असते योग्य मार्गदर्शनाची। आपल्या पाल्याच्या JEE, नीट, MHT, CETच्या उत्तम तयारीसाठी योग्य दिशा मिळते ती फक्त कुंडल रोड येथील आदर्श शैक्षणिक संकुल मधल्या अपेक्स अकॅडमी येथेच। येथे कोट्याचे अनुभवी प्राध्यापक, शांत, सुरक्षित, निसर्गरम्य कॅम्पस, मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल व मेस, डिजिटल क्लासरूम, प्रत्येक गावातून बस सुविधा आहे आणि विशेष म्हणजे 26 पर्यंत ऍडमिशन घेतल्यास फी मध्ये 50% सूट। म्हणूनच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा। सांगली जिल्ह्यातील विटे शहरात सोशल मीडियावरील स्टेटसच्या वादातून ट्रॅव्हल्स कार्यालयावर हल्ला आणि तोडफोड झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून शहरात एकच खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार विटा येथील ट्रान्सपोर्ट आणि ट्रॅव्हल्स व्यावसायिक महेश अण्णासाहेब कुपवाड यांना मोबाईलवरून वारंवार फोन करून धमक्या देण्यात आल्याचा आरोप आहे। सोशल मीडियावरील ठेवलेल्या स्टेटसवरून वाद निर्माण झाला आणि त्यानंतर शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे। त्यानंतर सायंकाळच्या सुमारास काही जणांनी ट्रॅव्हल्स कार्यालयात घुसून कार्यालयातील साहित्याची तोडफोड केली। कार्यालयातील काचा फोडण्यात आल्या तसेच 4 मॉनिटर, प्रिंटर आणि इतर इलेक्ट्रॉनिक साहित्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले आहे। या घटनेत अंदाजे 3 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे। या प्रकरणी विटा पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला असून संबंधित आरोपीचा शोध सुरू आहे। घटनेनंतर व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शहरात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे। पोलिसांकडून CCTV फुटेज आणि तांत्रिक तपासांच्या आधारे पुढील कार्यवाही केली जात आहे। प्रतिनिधी प्रीती गायकवाड। मी महेश कुपाडे। काल 19 तारखेला माझ्या ऑफिसमध्ये अज्ञात इसमांनी तोडफोड केली। तोडफोड केल्याच्या निषेधार्थ मी जाऊन पोलीस स्टेशनला कंप्लेंट टाकली। FIR करत होतो। FIR करून पंचनामा करूपर्यंत माझ्या घरावरती पण रात्री 12च्या सुमारास अज्ञात लोकांनी येऊन बाटल्या, दारूच्या बाटल्या, सोड्याच्या बाटल्या फेकून गाडीचं प्रचंड नुकसान केलेलं आहे। गाडीच्या काचा फोडलेल्या आहेत आणि ह्या अशा चुकीच्या आणखीन दहशत माजवणाऱ्या लोकांच्या निषेधार्थ मला पाठिंबा मिळावा ह्या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतोय। लवकरात लवकर प्रशासनानं ह्या गोष्टीचा शेवट गाठून अज्ञात लोक ज्यांनी काय केले त्या लोकांना आपण ताब्यात घेऊन त्यांना शिक्षा देण्याचं काम करावं। मी सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस सांगली जिल्हा सरचिटणीस म्हणून काम करतोय। गेली आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही संघटन वाढवण्याचा प्रयत्न करतोय। माझ्या मोबाईलवरती स्टेटस तू असं का ठेवतोस म्हणून मला दुपारी 1 वाजल्यापासूनच शिवीगाळ सुरू झाली होती। 4 वाजल्यानंतर पुन्हा माझ्या ऑफिसमध्ये येऊन असं का फोडायचा प्रयत्न केला। त्यानंतर पुन्हा ऑफिसचं पण फार प्रचंड नुकसान केलेलं आहे। त्यानंतर पुन्हा आम्ही अजून ऑफिसमध्ये येऊन पंचनामा करतोय तोपर्यंत घरात जवळ पण येऊन अज्ञात इसमांनी भ्याड हल्ला केलेला आहे। घरात महिला होत्या, फार प्रचंड घाबरलेल्या होत्या। मला आपल्यातर्फे हे सांगायचं आहे की हा असा प्रचंड होणारा दहशत माजवण्याची लोक जी तयार झालेली आहे ही आपल्या इकडे UP बिहार झालंय का अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। गेली 20 वर्ष झाली मी व्यवसाय करतोय, कधी आज तागायचं असं घडलं नव्हतं, आज पहिल्यांदाच असं घडतं। त्या गोष्टीबद्दल मला रात्री उशिरा माझ्या घरी पोलीस अधीक्षक पडतेरे साहेब येऊन गेले। त्यांनीही मला सांगितलं की आम्ही उद्या सकाळपर्यंत त्या गोष्टीच्या शेवटपर्यंत जाऊन त्यात लवकरात लवकर आम्ही या गुन्हेगारांना हुडकून काढायचा प्रयत्न करू। नमस्कार। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।